नंतर 6वं गणित. टिपटॉक इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एक शॉप आहे. एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह ₹51,200 किमतीचा एअर कंडिशन पुरविला, म्हणजे AC पुरवला. एअर कंडिशनवरील GSTचा दर 14% आकारला. GSTचा दर 14% आकारला. एक मिनिट आहे. CGSTचा दर आहे, म्हणजे केंद्राचा CGSTचा काय CGSTचा दर 14% आकारला. तर कर बीजकार म्हणजे जी टॅक्स इनवाईस आहे म्हणजे पावती, पुढील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. म्हणजे पहिले काय काढायचं आहे तर आपण इंग्लिशमध्ये याच्यात पाहू. इकडे बघा. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड ऑन AC of 1.5 ton to a company. Cost of AC supplied is raised 51,200 with GST. GST कर असेल. रेट ऑफ CGST म्हणजे केंद्राचा कर ऑन AC is 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice of टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. पहिले काय करायचं, रेट ऑफ SGST म्हणजे SGSTचा दर. साहजिकचा CGST 14, SGST 14%. रेट ऑफ GST SGST प्लस CGST. तोंडीच उत्तर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. आता टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे जे आपलं करपात्र किंमत ACची ते आपल्याला काढायचे आहे. टोटल अमाऊंट ऑफ GST, अमाऊंट ऑफ CGST अँड अमाऊंट ऑफ SGST म्हणजे असे 6 प्रश्न याच्यामध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर ते बघा. आता आपण सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे, काय दिलेलं आहे बाय CG रेट ऑफ CGSTचा दर किती दिलेला आहे, तो दिलेला आहे 14%. म्हणून सरळ दुसरं उत्तर काय येईल, SGSTचा पहिला प्रश्न सॉल्व झाला. आपल्याला दर किती 14%, काही प्रॉब्लेम नाही. पहिला प्रश्न सॉल्व झाला. म्हणून GSTचा दर हे देखील सॉल्व झाला. दुसरा प्रश्न SGST प्लस CGST SGST प्लस CGST इज इक्वल्स टू 14 प्लस 14 इज इक्वल टू 28%. हे देखील त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व झाला. आता ACची करपात्र किंमत आपल्याला काय काढायची आहे, ACची करपात्र किंमत काढायची आहे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल, तर कॉस्ट ऑफ AC मीन्स कॉस्ट ऑफ AC म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC म्हणजे ACची करपात्र किंमत आपल्याला काढायची आहे. समजा ती X घ्या. समजा ACची याच्याआधी आपण 5वं गणित तुम्हाला मी गृहपाठ करायला दिलं होतं होमवर्क, तर याचा आधार घेऊ शकता नसेल जमलं तर. समजा ACची करपात्र किंमत X, त्याच्यात आपल्याला Xच घ्यावं लागेल. करपात्र किंमत X मान म्हणजे ॲज्युम करायची ACची करपात्र किंमत काय घ्यायची आहे X. मग त्या ACवर GST किती आहे काय म्हणताय, मग त्या किमतीवर करपात्र किमतीवर GST किती लागते ते काढावं लागेल आपल्याला पहिले. तर GSTचा दर आता 28 आहे. म्हणून यावरील GST काय येईल मग X मल्टिप्लाइड बाय 28 डिवाइड बाय 100. असंच 5व्या गणितामध्ये आपल्याला करायचं होतं. X गुणिला आता भाग तुटते 4 7 जा 28 4 25 म्हणजे 25 4 जा 100 म्हणजे 7 डिवाइडेड बाय 25. मग किती झालं 7 1 डिवाइडेड बाय 25. आता काय म्हणताय की करासह 51,000 किंमत आहे. ACची करासह किती किंमत दिलेली आहे 51,000. म्हणजे बीचं मूल्य आपल्याला काढायचं आहे.
म्हणजे टॅक्स इन्व्हॉइस, बीज मूल्य, बीज काय शब्द आहे तो, बीजक मूल्य, सॉरी हां, बीजक मूल्य, काय शब्द आहे तो, बीजक मूल्य, बरोबर. बीजक मूल्य कर असेल 51,200 दिलेले आहे, बरोबर. करपात्र किंमत म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट, करपात्र किंमत प्लस GST. आता कुठली पावती देताना तो करपात्र किंमत प्लस GST ॲड करेल. करपात्र किंमत किती, X आहे आणि GST किती आहे, 7x/25. आपण ॲझ्युम केलेली आहे, हे 7x/25. आता हे किती दिलेलं आहे, बीजक मूल्य 51,200, 51,200. आता याचं LCM काढा, 25 1 जा 25, क्रॉस मल्टिप्लिकेशन 25x प्लस 7 1 जा 7x, 51,200. 51,200 म्हणजे किती आलं, 51,200 बरोबर 25 आणि 7 32x डिवायडेड बाय 25 डिवायडेड बाय 25. आता आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे 51,200 बरोबर, तिथं बघा 51,000 डिवाइडमध्ये 25 आहे, तर इकडं जर बरोबरच्या अलीकडे आणलं तर मल्टिप्लिकेशनमध्ये जाते. आणि जे न्युमरेटर आहे म्हणजे 32x ते 32 याला डिवाइडमध्ये जाते आणि एकची व्हॅल्यू काढतात ते त्याच साईडला ठेवायची, कळलं. आता हे आपल्याला 8चा पाडावा, 8 चौक 32 आणि 8चा क्यूब आहे हा, त्याच्यामुळे 64 किंवा 8 सकम 48, हातचे आले 3, 8 चौक 32, 4 16 चौक 64 म्हणजे 2 शून्य याच्यावर 1600. म्हणून x बरोबर 1600 मल्टिप्लाइड बाय 25. म्हणून x बरोबर 0 25 0 25 सख 150, हातचे आले 15, 25 सख 15 आणि 40. म्हणजे AC ची करपात्र किंमत किती राहील, आता AC ची करपात्र किंमत आहे 40,000 रुपये. आता मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, GSTची एकूण रक्कम काढायची. आता ही करपात्र किंमत आहे, GSTची रक्कम करासह दिलेला आहे, तर आपण बीजक मूल्य बरोबर काय करतो, करपात्र किंमत प्लस म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. मग आता आपल्याला GST काढताना जी टॅक्स इन्व्हॉइस आहे किंवा बीजक मूल्य आहे त्याच्यामधून काय करावं लागेल, मायनस आपल्याला करपात्र किंमत करावं लागेल. म्हणजे म्हणून GST बरोबर काय येईल, बीजक मूल्य मायनस करपात्र किंमत, हे आली करपात्र किंमत, हे लिहून टाकायचं. म्हणजे करपात्र म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट 40,000 रुपये. ठीक आहे. मग बीजक मूल्य किती होती, 51,200 मायनस 40,000 किती उरले, 002 1 5 निघाला, म्हणजे 11,000 रुपये GST आला, 11,200 रुपये GST आला. आता 5वा प्रश्न काय होता की CGST काढायचा, किती लागला, आणि CGST काढला, त्याला डिवाइड केलं 2 की CGST मिळतो. याला काय 2 जर आपण डिवाइड केलं तर काय मिळतो, CGST म्हणजे CGST. म्हणून CGST बरोबर GST डिवायडेड बाय 2. GST किती 11,200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 10 बेसक 12 5,600 हे याला CGST. आणि 6वा प्रश्न म्हणून SGST बरोबर तेवढेच रुपये. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. लक्षात